नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त या चॅनलची या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून कुठलाही उमेदवार भावी शिक्षक भरतीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीपासून वंचित राहणार नाही. आता या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत, ज्याचा शिक्षक भरतीवर जे आहे परिणाम विपरीत होणार आहे. तत्पूर्वी जे काही आपण महा टीचर संदीप कांबळे या ॲपवर काउन्सिलिंग बॅच त्या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला मार्क किती पडलेत याहीपेक्षा आपण प्राधान्यक्रम कसे देऊ आणि आपली निवड जी आहे ती गुणवत्तेला डावलणारी होऊ नये, या कारणाने योग्य त्या ठिकाणी आपलं स्वप्रमाणित केलेला अर्ज बघून त्या ठिकाणी आपल्याला प्राधान्यक्रम कसे द्यावेत याचं पासून तर तुम्हाला तुमची नियुक्ती होऊन तुमचा पहिला पगार येईपर्यंत त्या ठिकाणी आपण आपलं स्वप्रमाणित अर्ज बघून त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. त्यामुळं या बॅचवर काल आणि आज त्या ठिकाणी 50% जे आहे ते ऑफ आहे. त्यामुळं आज संध्याकाळी 12पर्यंत ज्यांनी त्या ठिकाणी अजून अद्याप त्या ॲपला जाऊन व्हिजिट केलं नसेल किंवा ज्यांनी कोर्स परचेस केला नसेल त्यांनी आज ही मर्यादित ऑफर असल्याकारणाने संध्याकाळी 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी परचेस करून घ्या. आता या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची अशी जी माहिती आहे, भरतीवर विपरीत असणारा परिणाम. आता प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये किती पदं रिक्त आहेत या अनुषंगाने आपण मोठ्या प्रमाणामध्ये माहिती बघितलेली आहे. आता कोण्या जिल्हा परिषदमध्ये रिक्त पदं नाहीत या संदर्भात सुद्धा माहिती बघितलेली होती. त्यापैकी काही जिल्हा परिषदमध्ये रिक्त पदं नसल्याचे काही आपल्या उमेदवारांकडनं या जिल्हा परिषदेची माहिती द्या सर अशा पद्धतीची मागणी होत होती किंवा कमेंट्स येत होत्या. त्या कमेंट्सवरनं जे आहे ते आपण हा व्हिडिओ त्या ठिकाणी घेत आहोत. या जळगाव जिल्हा परिषदमध्ये जी परिस्थिती आहे त्या ठिकाणचे रिक्त पदं किती, आता रिक्त पदावर परिणाम होणारा घटक जो आहे तो आता सध्याच्या स्थितीला सुरू झालेला आहे. याच्यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदनं अशाच प्रकारचा एक निर्णय घेतलेला होता. आता तो निर्णय कोणता आहे? जरी कोल्हापूरमध्ये 1000पेक्षा अधिक पदं येत असली तरी एक विपरीत असा परिणाम होणारा त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला होता. तो म्हणजे कोणता? समूह शाळा जी आहे, सामुदायिक शिक्षण जे आहे, त्या ठिकाणी एकाच कॅम्पसमध्ये एका आवारामध्ये 1पेक्षा 2 किंवा मुला-मुलीची शाळा असेल त्या ठिकाणी, तर ह्या 2 शाळा ज्या आहेत किंवा एका कॅम्पसमध्ये असणाऱ्या शाळा मर्ज करायच्या आणि त्या ठिकाणचे विद्यार्थी जे आहेत ते एका शाळेमध्ये टाकायचं, म्हणजे समूहकरण करायचं. म्हणजे त्या ठिकाणी पूर्वी जवळपास 59 ते 62 शाळा अशा मर्ज केलेल्या कोल्हापूरमध्ये. अगदी त्या पद्धतीनं जळगाव जिल्हा परिषदनं सुद्धा त्या ठिकाणी 59 शाळा अशा मर्ज केलेल्या आहेत. साधारणतः त्या ठिकाणी 118 पर्यंत जे शिक्षक आहेत त्या ठिकाणी आता अतिरिक्त होणार असल्याकारणाने जळगावच्या जिल्हा परिषदेमध्ये जवळपास ही पदं जी आहेत ती आता कायमची कमी होणार आहेत आणि एकाच आवारातल्या शाळा जी आहेत ती एका ठिकाणी भरणार आहेत. वेगवेगळ्या न भरता त्या ठिकाणी एकत्र घेण्याच्या आणि सामुदायिक शिक्षण देण्याच्या अनुषंगाने त्या निर्णयाची अंमलबजावणी त्या ठिकाणी होणार आहे. कारण जो प्रस्ताव होता त्या ठिकाणी पाठवलेला, त्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली कारणाने आता याच ठिकाणची शाळा जी आहेत उरलेल्या बंद होणार आहेत आणि एकाच आवारात त्या ठिकाणी शाळा एकाच ठिकाणी सुरू होणार आहेत. त्यामुळं कायमच्या काही शाळा बंद होतील, तर कायमच्या त्या ठिकाणी शिक्षकांची जी पदं आहेत ते कायमचे त्या ठिकाणी बंद होणार आहेत. त्यामुळं जे काही अशा प्रकारचं धोरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवलं गेलं तर नक्कीच तुम्हाला सांगतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 10,000च्या आसपास शिक्षक अतिरिक्त होतील आणि जवळपास 8 ते 10,000 शाळासुद्धा जिल्हा परिषदच्या बंद होण्याची दाट संकेत आहेत. संकेत म्हणण्यापेक्षा बंदच होणार आहेत. तर या प्रत्येक गोष्टीला कुठेतरी विरोध झाला पाहिजे. आत्तापर्यंत आपण मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टीला विरोध केलेला आहे. कुठेतरी म्हणजे हे राज्य नेमकं कोण्या टोकाला जाते, कुठे जाते, या ठिकाणचं गोरगरिबांचं शिक्षण जे आहे राज्य जर त्या ठिकाणी बंद करू इच्छित असेल, वस्ती, तांडे, पाडे यावरची जी काही शाळा आहेत त्या ठिकाणच्या कायमच्या बंद होणार असतील तर नेमकं यांना मोफत शिक्षण मिळणार आहे की नाही? म्हणजे सरकारचं धोरण काय यांना मोफत शिक्षण द्यायचंच नाही असं ठरवलं आहे का? असे सगळी प्रश्न जे आहेत ते उपस्थित होतील. आणि यासोबतच रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये बऱ्याच जणांची डिमांड होती की सर तिथं किती पदं आहेत. मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा 750पेक्षा अधिक रिक्त पदं जे आहेत ते 1 ते 5चे आहेत, कारण 6 ते 8चे शिक्षक त्या ठिकाणी जे काही अतिरिक्त आहेत ते झालेले आहेत. सोबतच
नांदेड जिल्हा परिषदेची परिस्थिती काय, तर त्या ठिकाणची परिस्थिती जी आहे त्या ठिकाणी सध्याच्या स्थितीला 250च्या आसपास शिक्षक अतिरिक्त होणार आहेत आणि त्याच ठिकाणी पदाची जर संख्या यायची असेल नांदेड जिल्हा परिषदला, तर त्या ठिकाणी जे काही प्रमोशन्स आहे विस्तार अधिकाऱ्याचं, मुख्याध्यापकांचं, शिक्षण त्या ठिकाणी के-पी ज्याला आपण केंद्रप्रमुख म्हणू त्यांचं, पदवीधरांचं त्या ठिकाणी प्रमोशन झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी जवळजवळ 350 पदं जी आहेत ते रिक्त होणार आहेत आणि ही पदं जी आहेत साधारणतः पहिल्या फेजमध्ये येण्याची दाट संकेत नाही आहेत, मात्र सेकंड फेजमध्ये 100% येणार आहेत. मात्र या ठिकाणी कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये ती पहिल्या फेजला येतील आणि ही प्रोसेस कशी पूर्ण होईल या अनुषंगाने आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा करत आहोत. आणि अधिकारी वर्गांचं म्हणणं आहे की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला जरी जास्त पदं आणायची असतील तर तुम्ही त्या स्वतःच्या आस्थापनामध्ये जाऊन पाठपुरावा करा आणि 11-12ची पदं आणायची असतील त्या DYD जाऊन तसे प्रयत्न करा, असं स्पष्ट अधिकारी वर्गांचं म्हणणं आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचं. त्यामुळं मला वाटते कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला तर 100% मोठ्या प्रमाणामध्ये पदं येतील आणि हा पाठपुरावा आत्तापर्यंत आपण जिल्हा परिषदला तर केला आहेच, ग्रामपंचायतपासून मुख्यमंत्र्यापर्यंत केलेला आहे. आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पदं आणण्यासाठी अशा प्रकारचा पाठपुरावा करणार आहोत आणि महाराष्ट्र दौरा लवकरच सुरू करणार आहोत. त्यामुळं आपल्याशी अजून कोणी जुळलं नसेल तर नक्की जुळून राहा. मोठ्या प्रमाणामध्ये जागा आणण्यासाठी प्रयत्न करू. नक्कीच काही लोकांच्या मनामध्ये आपण बॅच सुरू केल्यामुळं थोड्याफार प्रमाणात नाराजी आहे, मात्र मोठ्या प्रमाणामध्ये याच भावी शिक्षकांनी आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यांनी सर बॅच सुरू केली, पण तुम्हीसुद्धा आता त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करा. शक्य झालं तर फ्रीमध्ये करा, नाही झालं तर पेड करा, पण आम्हाला मार्गदर्शन करा. कृपया कुठल्याही परिस्थितीत करा, विनंत्या आम्हाला येत होत्या. त्यामुळं आजपर्यंत आपण गेल्या 10 वर्षापासून निस्वार्थीपणे त्या ठिकाणी काम केलं आहे. थोडाफार त्या ठिकाणी ही चळवळ मजबूत करण्यासाठी शुल्क ठेवला असेल तर त्याच्यामध्ये गैर काही नाही आहे, कारण वेगळं आपण काही करत नाही. कारण अनेक जण या शिक्षक भरतीमध्ये 1-1.5 वर्षही झालं नाही येऊन त्यांनी बॅच लॉन्च केली आणि आपापलं त्या ठिकाणी आपापल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपण ते 10 वर्षापासून काम करतो आहे, तर मजबूत होत असेल चळवळ तर काही गैर नाही आहे नक्कीच. आणि या मार्गदर्शनाचा 100% तुम्हा सगळ्याला फायदा होणार आहे. आणि ही जी आज सूट दिलेली आहे ती आज संध्याकाळी 12पर्यंत असल्या कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते या सूट दिल्याचा या लिमिटेड जी काही आज याच्यामध्ये 50% ऑफर आहे त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा घ्या, जेणेकरून याची सगळ्यांना मार्गदर्शन मिळेल, सगळ्यांना फायदा होईल. तुर्तास थांबतो. यापेक्षा वेगळे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करा. तुमच्या प्रत्येक कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तत्पूर्वी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.